ए अण्णा, याला आप्पाचाच आवाज आहे. आप्पा कायला बोलितो काय ना मला. ए अण्णा, काय रे इकडे. आलो आलो. काय म्हणतो रे. काही नाही, येऊन नानाचं कुठे काम करतो बस साड्या. बरं बरं. अरे नांगरी टिकायची होती, 4 दिवसापासून त्या भावड्याला सांगू राहिलो. तो म्हणतो आज येतो, उद्या येतो, परवा येतो. अरे या मोबाईल मुळे ना लोक लय खोटं बोलत आहे. गावात असलं घरी न घरी असलं का गावात सांगा त्या. बरं झालं त्या मोबाईलहून ध्यान आलं. मला पिंट्याला फोन करायचा होता. कर ना. त्याला आज मजा आली. हा लेक्चर सोडून मस्त इकडे येऊन बसलो. ए थांब, कोणा तरी फोन आला. अण्णाचा फोन आहे, काही बोल नका. हॅलो. सुटलं का रे कॉलेज. नाही अजून, लेक्चर मध्ये आहे, नंतर फोन करतो. लेक्चरला आहे का. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अण्णाला सांगितलं लेक्चर मध्ये आपण इकडे टाइमपास करायला. अण्णाला काय माहिती. अजून काय तू परत. बस बस काही नाही, सांगायला लागलं तर. ए संध्याकाळ झाली, चाल तेवढं गवत तू लाग मला. चाल आता जर टाइमच आहे भाऊ. काय लाजलं भाई, टाइमपास झाला. पोरांकडून खाल्ला राव ठीक आहे. पण आहे ना, आता उद्या त्यांना काहीतरी खाऊ घालावं लागेल. अण्णाकडून आहे ना पैसे घेतो मी आणि त्यांना काहीतरी खाऊ घालतो. अण्णाला काहीतरी खोटा बोलावं लागेल. चला. त्याला अण्णा काहीतरी काम करून राहिले. यायला आपला बाप उन्हा तानाचं कामधंदे करतो ना, आपल्याला कॉलेजला पाठवतो. आणि आपण कॉलेज करायचं सोडून टाइमपास करत बसवतो टुकार पोरांची. मी ना आता वाईट पोरांची संगत सोडून देईल आणि ना रोज लेक्चरला जाईल.